हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू प्लेस ऑफ मिरॅकल. जी 2025 ची एसएससी म्हणजे 10 ची एक्झाम येणार आहे त्यासाठीचे सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन की जे अशाच प्रकारचे क्वेश्चन किंवा हेच क्वेश्चन तुम्हाला एक्झामला येऊ शकतात. सो अशीच क्वेश्चन सिरीज घेऊन तुमच्यासाठी आलेली आहे. तर आपण प्रत्येक चॅप्टरचे 10 1 मार्क क्वेश्चन, 2 मार्क्स क्वेश्चन, 3 मार्क्स क्वेश्चन असे घेणार आहोत की ज्याचा फायदा तुम्हाला एक्झाम मध्ये नक्की होईल. सो आज आपण फर्स्ट चॅप्टर चालू करत आहोत ज्याचं नाव आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. सो त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे state with reason whether the equation 3x square minus 7y is equal to 13 is a linear equation with a 2 variable. linear equation आहे की नाही ते पण सांगायचं आणि का आहे ते पण सांगायचं किंवा नाहीये ते पण सांगायचं. सो इक्वेशन आपलं आहे 3x square minus 7y is equal to 13. ओके, सो हे जे इक्वेशन आहे ते लिनियर इक्वेशन आहे का मुलांनो? सो नाहीये, बरोबर. सो का नाहीये? So because we have to write down reason also. Because power of x or degree of x is 2. डिग्री किती आहे? x ची 2 आहे म्हणून हे लिनियर इक्वेशन नाहीये. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? नेक्स्ट क्वेश्चन आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे शो द कंडिशन युजिंग व्हेरिएबल x and y. 2 नंबर्स डिफर बाय 3 असा आपला क्वेश्चन आहे. दोन नंबर असे आहेत की ज्यांचा डिफरन्स 3 आहे. सो दोन नंबर आपण x आणि y कन्सिडर करणार आहे. फर्स्ट आपलं इक्वेशन आहे x मायनस y. डिफरन्स किती आहे? 3 चा. ओके, आता x मधून आपण y मायनस करतोय. सो हियर कंडिशन इज व्हॉट? वेअर x इज ग्रेटर दॅन y. ही येणार आहे कंडिशन. आणि असंच एक अजून एक इक्वेशन तयार होईल y मायनस x इज इक्वल टू 3 वेअर इथे कंडिशन काय येणार आहे? y इज ग्रेटर दॅन x. सो हे दोन सोल्युशन या आन्सर मध्ये येतील. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन आहे फॉर द इक्वेशन 4x प्लस 5y. 4x प्लस 5y इज इक्वल टू 20. ओके, and here we have to find out y when x is equal to 0. x ची व्हॅल्यू आपल्याला इथे दिलेली आहे. So we have to put here x is equal to 0. Okay, x 0 put करायचे आणि y ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. So 4 into 0 plus 5y is equal to 20. Now we know that any number multiply with 0 answer is 0. So 4 into 0 काय होणार आहे? 0. So 0 plus 5y is equal to 20. 5y, right? 0 plus 5y, 5y. 5y is equal to 20. y is equal to 20 upon 5. 5 1 जा, 5 4 जा. So y is equal to answer काय येणार आहे माझं? 4. ओके, इझी आहे मुलांनो. पटकन लिहून घ्या नाही तर स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला राइट एनी 2 सोल्युशन्स ऑफ द इक्वेशन x प्लस y इज इक्वल टू 7. हे इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे आणि याचे 2 सोल्युशन आपल्याला इथं फाइंड आउट करायचे आहेत. तर कसं करणार आहे आपण इक्वेशनचे 2 सोल्युशन्स? कुठला पण नंबर घ्या, पुट x इज इक्वल टू सपोज मी इथे घेतला 1. तुम्हाला जो नंबर आवडेल तर तुम्ही इथे घ्या. ओके, x इज इक्वल टू 1 पुट केल्यानंतर 1 प्लस y इज इक्वल टू 7. राईट, आता हा 1 इथे प्लस मध्ये आहे. आफ्टर शिफ्टिंग तो कशामध्ये जाणार आहे? मायनस मध्ये. सो y इज इक्वल टू काय होणार आहे? 7 मायनस 1. ओके, सो 7 मायनस 1 किती होतं बाळांनो? 6. y ची व्हॅल्यू मिळाली. इथं x मी काय पुट केलं होतं? 1. सो सोल्युशन x, y इज इक्वल टू काय येणार आहे? x आहे माझं 1 आणि y झालं माझं 6. ओके, सो दिस इज माय 1 सोल्युशन. आपल्याला किती सोल्युशन फाइंड आउट करायचे? 2. सो अगेन आय एम पुटिंग हियर पुट x इज इक्वल टू सपोज पुट करा 3. कुठलाही नंबर तुम्ही पुट करू शकता. सो काय येणार आहे इक्वेशन? 3 प्लस y इज इक्वल टू 7. आता ह्या 3 ला पलीकडे पाठवायचंय. सो y इज इक्वल टू काय होणार आहे? 3. हा इथे प्लस मध्ये, इकडे आल्यानंतर मायनस मध्ये. सो y इज इक्वल टू काय होणार आहे? 4. y ची व्हॅल्यू मला 4 मिळाली. नाउ सोल्युशन इज व्हॉट? x, y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू किती पुट केली ती बघा आपण? 3. y ची व्हॅल्यू किती आली? 4. सो दिस इज माय अनदर सोल्युशन. सो हे आलं तुमचं दोन्ही आन्सर्स. क्वेश्चन आहे डिसाइड वेदर 0.2 हा पॉइंट दिलेला आहे इज अ सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. इक्वेशन इज व्हॉट? 5x प्लस 3y इज इक्वल टू 6. याचं हे सोल्युशन आहे की नाही
ते आपल्याला काय करायचंय फाइंड आउट करायचं. सो इथे काय करणार आहे आपण LHS इज इक्वल टू हा जो पार्ट आहे तो LHS म्हणून लिहायचा आपल्याला 5x + 3y आणि वी हॅव टू पुट इट हिअर x इज इक्वल टू 0 अँड y इज इक्वल टू 2. ओके, या दोन व्हॅल्यू आपल्याला या इक्वेशन मध्ये काय करायच्यात पुट करायच्यात. सो 5 इंटू काय होणार आहे 0 प्लस 3 इंटू काय होणार आहे 2. सो 5 इंटू 0 काय येतं वी नो दॅट एनी नंबर मल्टिप्लाय विथ 0 आन्सर इज 0 प्लस काय होणार आहे 3 2 जा 6. सो आन्सर इज 6 and this is our RHS. So LHS is equal to RHS. So we can write the answer. So 0,2 is a solution of 5x plus 3y is equal to 6. Okay, हे आलं आपलं फायनल आन्सर. ओके, समजले बाळांनो? चला नेक्स्ट क्वेश्चन. If a upon 4 plus b by 3 is equal to 4, then write the equation in a standard form. अशा फॉर्म मध्ये तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे आणि आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये ते ट्रान्सफर करायचं. कसं करणार आहे म्हणून आपण आपल्याला माहिती आहे बटरफ्लाय मेथड. ओके, मी नेहमी सांगितलेली आहे बटरफ्लाय मेथड. आपले युट्यूबचे पहिलेवाले व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. त्यासाठी काय करतो आपण बटरफ्लाय मेथड मध्ये हे जे दोन्ही डिनॉमिनेटर आहेत त्या दोघांचं काय करतो आपण मल्टिप्लिकेशन. सो 4 3 जा किती होणार आहे 12 अँड नाव क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन 3a प्लस 4b इज इक्वल टू काय होणार आहे 4. नाव 12 इथे डिवाइड मध्ये इकडे गेल्यानंतर काय होणार आहे मल्टिप्लाय मध्ये. सो 3a प्लस 4b इज इक्वल टू 4 इंटू 12. सो 3a प्लस 4b is equal to काय होणार आहे बाळांनो 12 4 जा 48 and this is my standard form equation and this is my answer. ओके, समजले बाळांनो? चला या नेक्स्ट क्वेश्चन. If x plus 2y is equal to 5 and 2x plus y is equal to 7, then find the value of x plus y. आपल्याला हे फाइंड आउट करायचंय. सो इथे दोन लिनियर इक्वेशन्स मला दिसत आहेत. सो फर्स्ट इक्वेशनला मी 1 कन्सिडर करते, सेकंड इक्वेशनला मी 2 कन्सिडर करते. राईट, आता मला x प्लस y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. म्हणजे या दोघांची मी काय करणार आहे ऍडिशन. ओके, सो वी हॅव टू राईट हिअर स्टेटमेंट ऍड इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. दोन इक्वेशनला ऍड करतोय आपण. सो x प्लस 2y is equal to 5 and 2x plus y is equal to 7. करूया ऍड. now x plus 2x 3x 2y plus y 3y 5 plus 7 किती येतं बाळांनो 12. ओके बाळांनो थोडंसं ऑब्झर्व केलं तर इथं 3 आहे, इथे पण 3 आहे आणि इथं 12 आहे विच इज डिव्हिजिबल बाय 3. सो डिवाइड बाय 3 बोथ साइड. ओके, सो 3 ने 3x ला डिवाइड केल्यानंतर काय राहणार आहे x प्लस 3y ने डिवाइड बाय 3 केलं, 3y डिवाइड बाय 3 केल्यानंतर y इज इक्वल टू 12/3 किती येणार आहे 4. सो दिस इज माय आन्सर. मला x प्लस y ची व्हॅल्यू होती जी की आली 4. ओके बाळांनो समजताय? चला लिहून घ्या नाही तर स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण चाललोय दुसऱ्या क्वेश्चन मध्ये. ओके, so next question, write any two solution of the equation a minus b is equal to -3. अशा टाइपचा एक क्वेश्चन आपण याआधी पण केलाय, परत पाहतोय आपण. a minus b is equal to -3. काय करायचे दोन सोल्युशन फाइंड आउट करायचे. सो पुट a is equal to कुठलाही नंबर तुम्ही घेऊ शकता. मी इथे घेत आहे 1. ओके 1 केला घेतला. सो इथे काय येणार आहे 1 minus b is equal to -3. आता बाळांनो 1 ला इकडे पाठवायचं नाही, इथे b काय आहे मायनस आहे. सो मायनस बी ला जर मी पलीकडे पाठवलं तर माझं काय येणार आहे बी प्लस बी येणार आहे. सो 1 ऍज इट इज मी ठेवला, या -3 ला मी इकडे आणलंय सो झाला +3 आणि या -b ला इकडे पाठवते तो झाला b. ओके सो b चा आन्सर काय येणार बाळांनो 4. सो माझं सोल्युशन काय आलं a, b. राईट, a, b म्हणजे a किती येणार आहे 1 आणि b किती आला 4. हे झालं माझं 1 सोल्युशन. आपल्याला 2 सोल्युशन्स काढायला सांगितले, 2 सोल्युशन्स फाइंड आउट करायला लावलेत. राईट, सो पुट a इज इक्वल टू
दुसरा नंबर घ्या, सपोज आपण घेऊया 2, 1 घेतला तर 2 घेऊया. सो 2 मायनस बी इज इक्वल टू -3. पुट केली व्हॅल्यू. नाव मायनस बी ला तिकडे, -3 ला इकडे. सो 2 + 3 इज इक्वल टू काय होणार आहे बी. सो बी इज इक्वल टू काय होणार बानो 5. आन्सर काय आलं माझं a, b इज इक्वल टू a ची व्हॅल्यू 2, b ची व्हॅल्यू 5. दिस इज माय अनदर सोल्युशन. सो 2 सोल्युशन्स भेटले बानो. ओके चला या नेक्स्ट क्वेश्चन. काय आहे बाबा नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की आपल्याला dx ची व्हॅल्यू दिलेली आहे विच इज 24, x ची व्हॅल्यू दिलेली आहे -3 आणि आपल्याला d फाइंड आउट करायचं. आठवते का क्रॅमर्स रूल शिकलो असं आपण, राईट? शिकलाय ना. सो क्रॅमर्स रूल मध्ये मला जर x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर माझ्याकडे फॉर्म्युला आहे. कुठला बघा dx yd हा फॉर्म्युला आहे, राईट? आता माझ्याकडे x आहे dx आहे, मला फाइंड आउट करायचंय d, पण d तर इथे आलाय तर आपण d ला इकडे पाठवूया. सो d ला इथे घ्या आणि x ला d च्या जागेवर पाठवा. बरोबर. नाव पुट दी व्हॅल्यूज. dx काय येणार आहे 24, x किती येणार आहे -3, 3 1 जा 3 8 जा. सो d इज इक्वल टू किती आलं बाळांनो, हे मायनस साइन आणि हा 8. सो d ची व्हॅल्यू आली बाळांनो माझी -8. ओके समजतंय? इझी आहेत ना क्वेश्चन. चल नेक्स्ट क्वेश्चन. and I think this is the last question, right? 10 मोस्ट इम्पॉर्टंट 1 मार्क्स क्वेश्चन आपण घेतोय. त्याच्यामधला हा आहे फर्स्ट चॅप्टर मधला लास्ट क्वेश्चन. त्याच्यामध्ये काय दिलेलं, द कॉस्ट ऑफ द बुक इज 5 रुपीज मोर दॅन ट्वाइस ऑफ अ कॉस्ट ऑफ अ पेन. देन शो दिस युजिंग लिनियर इक्वेशन अँड टेकिंग कॉस्ट ऑफ अ बुक. टेकिंग कॉस्ट ऑफ अ बुक काय म्हटलंय, एक्स म्हटलेलं आहे आणि कॉस्ट ऑफ अ पेन किती म्हटलेलं आहे त्यांनी, वाय बोललेलं आहे. आणि काय सांगितलेलं आहे की कॉस्ट ऑफ अ बुक आपली कंडिशन काय आहे. सो आपण इथे लिहिणार आहे बाय गिवन कंडिशन. काय बोलणार आहे, बाय गिवन कंडिशन. काय आहे कंडिशन, द कॉस्ट ऑफ अ बुक इज, द कॉस्ट ऑफ अ बुक इज 5 मोर दॅन. काय म्हणलंय 5 मोर दॅन. मोर दॅन म्हणलं की काय करणार आपण +5 करणार. 5 मोर दॅन twice the cost of a pen. twice म्हणजे काय येणार आहे 2 मल्टिप्लाय बाय y. सो twice the cost of a pen. सो 2y. आता हे आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का बाळांनो इक्वेशन, नाही. त्याला कसं कन्वर्ट करणार आपण, x हा 2y इथे प्लस आहे, इकडे आलं काय होणार आहे -2y इज इक्वल टू काय होणार आहे बाळांनो 5. अँड दिस इज माय आन्सर. सो हे झाले फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्सचे मोस्ट इम्पॉर्टंट 1 मार्क क्वेश्चन. ओके तर या प्रकारचेच क्वेश्चन तुम्हाला एक्झामला येऊ शकतात. तर मी मुलांना व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू.